नमस्कार भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की मान आणि अपमान यामध्ये किती मोठा अंतर असतो. आणि आजचा आपला हा अभंग पाहणार आहे. त्याच्या अगोदर मी 2 ओळी सादर करते. म्हणतात, थोडं आहे थोडं पुरे, थोडं आहे थोडं पुरे, चित्त झाले शांत, पांडुरंगात विरले मन, हरला देह अहंकारांत, साधनांचं सार इथेच शोधू नको दूरवर, साधनांचं सार इथेच शोधू नको दूरवर, तुका म्हणे सोड अभिमान, तुका म्हणे सोड अभिमान, भेटेल पांडुरंग पुरूर. खरोखर याचा किती छान असा भावार्थ होतो. आणि पांडुरंग म्हणजेच की ईश्वर भेटण्यासाठी आपल्याला कुठे जावं लागत नाही, तर ते आपल्या अंतरंगातच आहे. तर आजचा आपला हा अभंग आहे, थोडे आहे थोडे आहे, चित्त साह्य जालिया, हर्षामर्ष पाही अंगी, पांडुरंगी सरले ते, अवघ्या साधनांचे सार, अवघ्या साधनांचे सार, न लगे फार शोधावे, तुका म्हणे लटके पाहे, सांडो देह अभिमान. तर याचा पण खूप छान असा भावार्थ आहे. आणि तो भावार्थ जाणण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर आपण त्यांच्याकडूनच या अभंगाचा अर्थ जाणून घेऊया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तुमचं खूप खूप या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. तर आजचा आपला हा अभंग आहे. आपल्या आजच्या अभंगाची ओढ आहे, थोडे आहे चित्त साह्य जालिया. या वाक्याचा काय अर्थ होतो? या ठिकाणी थोडे आहे म्हणजे महाराजांना हे सांगायचं की ईश्वर प्राप्तीमध्ये किंवा ज्या वेळेला ईश्वरामध्ये आपलं मन, आपलं जे चित्त स्थिर होतं, त्यावेळेला हे जे संसाधन आहे किंवा आपण बघतो की लोकांचं इतकं काही आडंबर असतं बरोबर, ईश्वर प्राप्तीसाठी जे जमा करतात, तर त्या ठिकाणी महाराजांना सांगायचं की या आडंबराची गरज नाही. बरोबर, जर मन ईश्वराच्या प्रेमानं तुमचं भरलं तर तुम्हाला बाह्य गोष्टीचं आकर्षण समाप्त झालेलं असतं. बरोबर. आणि आज आपण बघतो की जेवढं बाह्य गोष्टीचं आकर्षण आहे तेवढंच त्यांचं अंतर्मन खाली आहे, म्हणून त्यांना त्या बाह्य गोष्टींचा हव्यास आहे. परंतु ईश्वराला तुमचं खरं मन पाहिजे, तुमच्या आंतरिक प्रेमाची त्याला गरज आहे. बरोबर. या ठिकाणी अभंगामध्ये महाराज ते सांगतात की हे जे आपण हे पाहिजे ते पाहिजे, किंवा जसं आपण बघतो की ईश्वरासमोर जाताना खूप मोठ्या प्रमाणात थाळी ज्या वेळेला सजवली जाते त्याच्यामध्ये अनेक प्रकार ठेवले जातात. परंतु त्या ठिकाणी महाराजांना सांगायचं की जर तुमचं मन जर स्वच्छ असेल, कारण ईश्वर तुमच्या मनाला साप दिल्याला बघतो, ह्या गोष्टीला ईश्वर बघत नाही. तरी अभंगाचा हा एक खूप आध्यात्मिक गूढ रहस्य आहे की ज्या वेळेला मन ईश्वराशी समरस होतं त्यावेळेला बाह्य गोष्टी, आणि महाराजांच्या जीवनामध्ये पण आपण बघतो की ज्या वेळेला त्यांना वैराग्य प्राप्त झालं त्यावेळेला कोणत्याही गोष्टीचा रस त्यांना आकर्षित करू शकला नाही. हे प्रॅक्टिकल त्यांच्या जीवनामध्ये आपण बघू शकतो. म्हणजेच त्यांना की आपलं जे भक्तांचं आहे स्वच्छ मन पाहिजे, दुसरं काही नाही. अंतरंगामध्ये कोणाबद्दलही ईर्ष्या, द्वेष, कपट नको आहे, किंवा दुसऱ्यांच्या प्रती कल्याणाची भावना. बरोबर. जसं संतांच्या जीवनामध्ये बघितली तर ते सांगतात की तुम्ही कल्याणाची भावना सर्वांच्या प्रती ठेवा. खरोखर खूपच छान तुम्ही याचा अर्थ सांगितलेला आहे. आता त्याच्या पुढची आपली ओढ आहे, हर्षामर्ष पाहे अंगी, पांडुरंगी सरले ते. तर हर्षामर्ष म्हणजेच काय? हर्षामर्ष पाहे पांडुरंग म्हणजेच परमानंद. बरोबर. आणि त्याच्या प्राप्तीसाठी अंतर्मुख बनणं. हर्षामर्ष मतलब की
तुम्हाला जीवनामध्ये परमानंदाचा अनुभव तेव्हाच होतो की ज्या वेळेला तुम्ही अंतर्मुखी होता. बरोबर. कारण अंतर्मुख किंवा मौन ह्या गोष्टींचं आध्यात्मिकतामध्ये खूप महत्त्व आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला जर काही साध्य करायचं असेल, परमात्म्याशी, ईश्वराशी जर तुम्हाला संवाद जर साधायचा असेल, तर त्या अगोदर स्वतः मौन होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि जोपर्यंत आपण आपल्या मनाला ओळखत नाही, आपण ज्या काही गोष्टी जीवनामध्ये आपल्याला साध्य करायच्या आहेत त्या अगोदर आपण आपल्या मनाला जिंकणं खूप गरजेचं आहे. म्हणून या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे की आपण जितकं अंतर्मनामध्ये स्वतःशी संवाद साधू, बरोबर. त्यावेळेला ईश्वराशी संवाद साधल्यानंतर जीवनामध्ये जो आनंद, जी दिव्यता प्राप्त होते ती एक अवर्णनीय आहे, असं या ठिकाणी अभंगातून सांगायचं आहे. खूपच छान प्रकारे तुम्ही अर्थ सांगितलेला. आता याची आपली अभंगाची जे पुढची ओढ आहे ते अशी आहे: अवघ्या साधनांचे सार न लगे फार शोधावे. तर याचा काय भावार्थ होतो बरं? या ठिकाणी महाराजांना या अभंगामध्ये सांगायचं आहे की आपण बघतो की बऱ्याचशा गोष्टी लोक हे म्हणतात की ईश्वराच्या प्राप्तीसाठी ही गोष्ट पाहिजे, ती गोष्ट पाहिजे, त्याची चाचणी करतात, तपासणी करतात आणि खूप त्याचं निरीक्षण आणि परीक्षण करत असतात. तर महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे अभंगामध्ये की तुम्हाला ईश्वराकडे जाण्यासाठी, कारण आपण आज बघतो की समाजामध्ये बरेचसे लोक, एक मान्यता आहे की आपण जर ईश्वराचं परिचय त्यांना देण्यासाठी गेलो तर लोक काय म्हणतात की कोणत्याही मार्गाने जा, शेवटी तो मार्ग तिथंच जातो. बरोबर. बरोबर. तर या ठिकाणी आध्यात्मिक जगतमध्ये जर बघितलं तर जी निराकारची जी उपमा आहे, बाकीचे जे मार्ग आपण बघतो की जसं एक गल्ल्याबोळ्यातून बी आपण हायवेला जाऊ शकतो, बरोबर. परंतु त्याच्यामध्ये टाईम जातो. परंतु जर निराकार परमात्म्याचा जीवनामध्ये सत्य परिचय मिळाला तर आपण जर सरळ मार्गाने जर गेलो तर वेळ पण वाचतो. बरोबर. कारण सर्वांना जायचं तिथंच आहे, म्हणतात तिथंच पण आहे. लोक की तिथंच जायचं आहे, बरोबर. पण तिथला पत्ता जर आपल्याला माहीत झालेला आहे तर बाकीचा जो वेळ आहे आपला हा वाचला जातो. बरोबर. तर आध्यात्मिकताचा भावार्थ अभंगाचा हा निघतो की या ठिकाणी जर आपल्याला एकाच ठिकाणी ईश्वराकडे जायचं आहे आणि तो जर ॲड्रेस आपल्याला माहीत आहे तर बाकी गोष्टींकडे जाण्याची, बाकी मार्ग विचारण्याची आपल्याला गरज नाही. त्याच्यामध्ये आपला फालतू असा वेळ निघून जातो, हे या ठिकाणी अभंगातून सांगायचं आहे. खरोखर याच्यानुसार मला आणखी एक म्हणजे उदाहरण हे आठवलं, जसं तुम्ही म्हणतात की सरळ जर कधी गेला तर टाईम पण आपला वाचतो. तसंच आपल्या पर्वतातून ज्या नद्या निघतात त्या वाकड्या टेकड्या असतात, त्याला वेळ लागतो, पण सर्व नद्यांना जायचं हे समुद्रामध्येच असतं. समुद्राकडे जायचं असतं. तशाच प्रकारे आपलं हे जे भक्तीचं तुम्ही सांगितलेलं उदाहरण की तुम्ही कोणत्याही रस्त्याने जा पण जायचं शेवटी तिथेच. तिथं जायचं आहे. बरोबर. खूप छान प्रकारे सांगितलेले तुम्ही. आता त्याच्या पुढची आपली अभंगाची ओढ आहे: तुका म्हणे लटिके पाहे, तुका म्हणे लटिके पाहे, सांडो देह अभिमान. याचा काय भावार्थ होतो? या ठिकाणी अभंगामध्येच आहे की आपण ह्या आत्म्याला जो हा देह अभिमान लटकलेला आहे, याच्यामध्ये जो भानामध्ये आपण आहे, तर आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी देह अभिमानाला सोडणं ही पहिली कंडिशन महाराजांनी सांगितलेली आहे. बरोबर. कारण जोपर्यंत आपण देहाभिमानामध्ये आहे, अहंकारामध्ये आहे, तोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला साध्य होऊ शकत नाही, मनाला समाधान मिळू शकत नाही. म्हणजेच भक्तीमध्ये पण ह्या गोष्टीला समजणं खूप गरजेचं आहे. लोकांना हेच माहीत नाही की ह्या शरीरामध्ये असणारी आत्मा ही शरीरापासून वेगळी आहे. जोपर्यंत याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आत्मज्ञानाची जी प्राप्ती आहे की आत्म्याचे जे गुण आहे, परमात्म्याचे जे गुण आहे ते साध्य करू शकत नाही. आणि त्याकरता या अभंगामध्ये सांगितलं आहे की हा जो देह अभिमान आहे, कारण सर्व दुःखाचं जे मूळ आहे ते देह अभिमान आहे आणि त्याला नष्ट केल्याशिवाय आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही, हे या अभंगामधून सांगायचं आहे. किती असा गूढ रहस्य आहे की जोपर्यंत आपण देह अभिमान
खतम करणार नाही, समाप्त करणार नाही, तोपर्यंत आपल्याला ईश्वर प्राप्ती होणार नाही. खूपच छान प्रकारे तुम्ही याचा भावार्थ सांगितलेला आहे. आता जाता जाता आपल्या भाविक भक्तांना तुम्ही कोणता आध्यात्मिक संदेश देऊ इच्छिता? या ठिकाणी खूप सुंदर आध्यात्मिक संदेश महाराजांनी अभंगामध्ये सांगितलेला आहे की जर तुम्हाला ईश्वराशी एकरूप व्हायचं असेल, ईश्वराच्या प्राप्तीसाठी कोणत्याही बाह्य गोष्टींची, साधनांची गरज नाही आहे. या ठिकाणी मनाची निर्मळता असणं खूप गरजेचं आहे आणि त्याकरता आपल्या देहाभिमानाला आपण नष्ट करणं किंवा समाप्त करणं, अहंकारामुळंच आपल्याला ह्या मान अपमानाच्या गोष्टी जीवनामध्ये येतात, त्याला बाजूला ठेवून आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी, ईश्वराच्या समोर जाण्यासाठी आपण आपल्या जीवनामधला हा जो काही एक व्यर्थ वेळ घालवतो, त्या व्यर्थ वेळेपासून वेळेची बचत करून आपण ईश्वराच्या समोर शरण जर गेलो तर खरोखर आपल्या जीवनामध्ये एक दिव्यता येते. हा या अभंगाचा आध्यात्मिक अर्थ आहे. खूपच छान तुम्ही इथे आलात आणि इतका छान असा भावार्थ आम्हाला सांगितलात. त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आजचा अभंग आपण पाहिलेला आहे. असं म्हटलं आहे की जिथे आवड असते तिथे सवड हे आपोआप मिळते. म्हणून आपणही वेळ काढून आपल्या ईश्वर प्राप्तीसाठी, आत्मज्ञानासाठी काहीतरी वेळ काढूया आणि असंच पुढच्या अभंगामध्ये नवीन अर्थासह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.